हाय, हॅलो, नमस्ते दोस्तो. आज मी तुम्हाला एका वस्तूविषयी माहिती सांगणार आहे आणि ती वस्तू पाहण्यासाठी मी कसबा इव्हेंट या ठिकाणी आलेलो आहे. या इव्हेंटमध्ये ते वस्तू एक्झिबिशनमध्ये मांडलेली आहे आणि या वस्तूविषयी आपणा सर्वांना माहिती आहे. पण आजकाल या वस्तूविषयी कडे कोणी लक्ष देत नसल्यामुळे ते आपल्याला दुर्मिळ वाटत आहे. पूर्वी या वस्तूंचा सर्वच लोक आपल्या घरासाठी वापर करायचे. आजकाल याचा वापर फ्लॅट सिस्टममध्ये असल्यामुळे कमी झालेला आहे. तरी ही वस्तू शिवाय आपल्या घराची चौकट पूर्ण होऊ शकत नाही. आजकाल सर्वच फ्लॅटला 3 बाजूचा दरवाजा असतो. पण हा उंबरठा बसवल्याशिवाय तो दरवाजा पूर्ण होत नाही. तरच आपण त्याला चौकट म्हणू शकतो. तरी हे चौकट पाहण्यासाठी आणि हा उंबरठा कसा बसवला जातो हे पाहण्यासाठी आम्ही या एक्झिबिशनमध्ये आलेलो आहे. आता आम्ही एक्झिबिशनकडे निघालो आहे. हे एक्झिबिशन एकदम सुंदर अशा रम्य ठिकाणी आहे आणि ह्या एक्झिबिशनमध्ये अनेक वस्तू पाहायला मिळाल्या आहेत. या वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी दागिने, साड्या वगैरे, वगैरे सर्व काही आहे. पण मला महत्त्वाचे पाहायचे होते तो घराचा उंबरठा आजकाल सुधारित पद्धतीने कसा बनवतात ते पाहण्यासाठी मी आवर्जून या ठिकाणी आलो आहे. तरी हा उंबरठा आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळणार आहे. तो कशा पद्धतीचा आहे ते आपल्याला आवडला असेल तर कमेंट करून सांगा. हे माझे सर्वांना सांगणे आहे आणि ह्या एक्झिबिशनमध्ये अनेक प्रोजेक्ट आहेत. तसेच आपल्याला समोरासमोर ऑन दी स्पॉट आपला स्केच काढून देणारे पण इथे एकदम पेंटर बसलेले आहेत. एका तासामध्ये आपला स्केच काढून दिला जातो. ते पण आम्ही या ठिकाणी पाहिले. या ठिकाणी विविध वस्तूचं प्रदर्शन लागलेलं आहे. हे पाहायला खूप सुंदर आणि छान आहे. पण मला फक्त या ठिकाणी पाहायचा होता तो घरासाठी लागणारा आवश्यक असणारा उंबरठा. या उंबरठ्याचे अनेक फायदे आहेत. उंबरठ्यामुळे आपल्या घरात धूळ, अ, माती वगैरे डायरेक्ट येऊ शकत नाही. तसेच गावाकडं घरं असेल तर त्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये पाण्यापासून आपण वाचतो. पाणी डायरेक्ट येऊ शकत नाही. तसेच कीटक, सरपटणारे प्राणी पण येऊ शकत नाही आणि या उंबरठ्या वाचून आपल्या घराची सीमा ही अपूर्ण वाटते आणि चौकट पण अपूर्ण वाटते. तसेच आपल्याला बाउंड्री फिलिंग होत नाही. म्हणून घराला उंबरठा बसवणे आवश्यक आहे. तरी हा उंबरठा सर्वांसाठीच उपयोगी आहे. तरी ह्या उंबरठ्याचे शॉप या एक्झिबिशनमध्ये मांडण्यात आले होते आणि तेच पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. ह्या उंबरठ्याचे महत्त्व वास्तुशास्त्रात पण सांगितलेले आहे. तसेच आपण पूर्वी याचा खूप वापर व्हायचा. पण फ्लॅटमध्ये फक्त 3च बाजू बनवल्या जातात. उंबरठा हा कडापा किंवा कशाचा तरी बसवलेला असतो. पण लाकडी उंबरठा बसवणे गरजेचे आहे. पण त्यासाठी कोणते लाकूड पाहिजे याची काही आवश्यकता नाही. पण घराचा उंबरठा असणे आवश्यक आहे. घराचा उंबरठा असेल तर घराची चौकट पूर्ण होते. यावरून आपल्याला असे लक्षात येते. तरी आपण आवश्यक हा व्हिडिओ पाहावा. या व्हिडिओमध्ये आपल्याला उंबरठ्याविषयी फार काही मी माहिती सांगू शकत नाही. कारण वास्तुशास्त्राविषयी मला काही माहिती नाही. मला जेवढे माहिती मिळाली तेवढी माहिती मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हे उंबरठा हा अशा पद्धतीचा या शॉपकीपरने मांडलेला आहे आणि हे सगळं पाहून आम्ही एक्झिबिशन पूर्ण फिरून पाहिले आणि या एक्झिबिशनमध्ये अनेक शॉप्स होते. तसेच खरेदी करण्यासाठी बरंच काही होतं. ते आम्ही सर्व पाहिलं आणि पाहिल्यानंतर आम्ही आमच्या घराकडे प्रस्थान करायला सुरुवात केली आणि एक्झिबिशनच्या बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर ह्या अशा उन्हाळ्यामध्ये आजकाल खूप गरमी आहे. गरमीच्या सीझनमध्ये फिरणं पण अवघड आहे. मग आम्ही एक्झिबिशन पाहायचं संपवून आम्ही पुण्याकडे रवाना झालो आणि वाया पुणे असे आम्ही आमच्या घराकडे निघालो आणि घराकडे निघत असताना रस्त्याने पण खूप ट्रॅफिक होते. त्या ट्रॅफिकमधून आम्ही रस्ता काढत पिंपरी चिंचवडकडे रवाना झालो.